पुष्पा स्टाईलने हरियाणा राज्यातील विदेशी मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या आरोपींना गुप्तचर माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली असून अटक केलेल्या आरोपींकडून 25 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून ठाणे जिल्ह्यात याआधीही गोवा, दिसुदमन इथून अवैधरित्या विक्रीस आणलेल्या मद्यावर कारवाई करण्यात आली आहे। अनेक वेळेला महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असणारं महागडं मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात आणून सर्रास विक्री केल्या जात असल्याच्या प्रकरणात वाढ झाली होती। यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं उघडकीस आलं होतं। शासनाचा हाच महसूल बुडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काचं पथक तैनात असून मागील वर्षभरात तब्बल 30,000 बल्क लिटर विदेशी तसंच देशी बनावटीचं मद्य ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केले। यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाचा महसूल वाचवण्यात यश आले। या मद्याची एकूण किंमत 14 ते 15 कोटी रुपये आहे। सध्या हरियाणामधून अवैधरित्या मद्य विक्रीस आणलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू असल्याचं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितलं। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय श्री राजेश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेबाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यातनं ज्या ठिकाणी एक्साइज ड्युटी कमी असल्यामुळे विदेशी मद्याची किंमत कमी असते अशा ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विदेशी मद्य येणार आहे अशी त्यांना खबर मिळाल्यानंतर एक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कल्याण बायपास रोडला त्यांनी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला रिकामी प्लास्टिकच्या पाण्याच्या जे बॉक्स ड्रम आहेत तर त्याच्या आडमध्ये चोरकप्पा बनवून सुमारे 53 बॉक्सेस विदेशी मद्याचे जे सगळे हायर ब्रँड आहेत म्हणजे ज्याला आपण स्कॉच म्हणतो असे स्कॉचचा साठा त्यांना सापडला। हा स्कॉचचा साठा हरियाणा राज्यासाठी आयात केलेला होता परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चोरट्या स्वरूपामध्ये आवक झाल्याचे निदर्शनास आलं। यामध्ये टेम्पो जो पिकअप टेम्पो आहे त्याच्या किमतीसह जवळपास 25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलाय आणि 2 आरोपींना अटक केली आहे। यानंतर पुढील तपास श्री दिगंबर शेवाळे आणि त्यांची टीम करत आहे। हे तपासामध्ये निदर्शनास येईल हा नेमका कुठे कुठे जात होता आणि 53 बॉक्स स्कॉच ही म्हणजे या लगतच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सापडली त्याच्यामुळे याचा नेमका सोर्स काय हे तपासामध्ये निदर्शनास येईल। याच्यामध्ये सध्या तरी 2 आरोपी आहे। याच्यामध्ये तपासानंतर हा नेमका कोणाला पुरवण्यात येत होता आणि याचा मागचा किंगपिन कोण सूत्रधार कोण हे तपासामध्ये निदर्शनास येईल। मोटार परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्यानं बहुतेक अधिकाऱ्यांचं समाधान होतं। त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी तसंच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील 159 मोटर वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या। या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते। ऑनलाईन बदल्या करताना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावं। भविष्यात अधिकाऱ्यांना 3 ऐवजी 5 पसंतीक्रम दिल्यास ऑनलाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचं ठिकाण मिळण्यास मदत होईल। पुढील वर्षापासून ऑनलाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। तसंच यावेळी गतवर्षी राबवलेल्या ऑनलाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला।
गेल्या 45 वर्षात ठाणे महापालिकेला स्वतःचं धरण बांधता आलं नाही. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विकासक रहिवाशांना पाणी देण्याबाबत सक्षम नसेल तर यापुढे नवीन इमारतींना ओसी देऊ नका अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे. काल ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर येथील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. ठाणे महापालिकेला गेल्या 45 वर्षात ठाणेकरांसाठी धरण बांधता आलं नाही. आपण स्वतः शाही धरण आणलं होतं, ते का करू शकले नाहीत? 2000 कोटींचे रस्ते बांधले जातात, मग धरण का बांधता येत नाही असा प्रश्नही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. गल्लोगल्ली कचरा आहे, पाणी नाही. अख्ख्या शहरातील नालेसफाई ठप्प आहे. प्रत्येक तलावात सांडपाणी सोडलं जातं. मग मलनिस्सरणाचा निधी गेला कुठे असा सवाल उपस्थित करत गेल्या 45 वर्षात वॉटर आणि गटाराची सुविधा करता आली नसल्याची टीका देखील आमदार आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. ओसी देताना रहिवाशांना पुरेसा पाणी पुरवठा करण्याची अट विकासकाला घातली जाते. मग विकासक पाणी देण्यास सक्षम नसेल तर त्याला ओसी का दिली जाते? यापुढे सर्व नवीन बांधकामांना ओसी देणं बंद करा अशी मागणी देखील आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे जनता दरबाराच्या माध्यमातून केली आहे. शहराला स्वतःचा डम्पिंग ग्राउंड नाही, धरण नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसं नेतृत्व करतात. त्या शहराची काय अवस्था होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठाणं अशी जोरदार टीका आव्हाड यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर बोलताना केली आहे. ठाणेकरांना ठाणे सोडून बाहेर जावं लागेल. नाही अहो, पाणीच नाही आहे. म्हणजे एकेकाळी ठाण्यामध्ये म्हणजे दूरदृष्टी नसलेली माणसं जेव्हा सत्तेमध्ये येतात तेव्हा काय होतं याचं उत्तम उदाहरण ठाणे आहे. आम्ही 45 वर्षात ठाण्यामध्ये स्वतःचं पाणी स्तोत्र निर्माण करू शकलो नाही. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे, सर्वात मोठं दुर्दैव. आणि हे आम्ही विधानसभेत पण मांडतो की पाणी भीक मागून आणावं लागतं, भीक मागून. कधी MIDC कडे भीक मागतो आम्ही, कधी स्टेमकडे भीक मागतो आम्ही, कधी इरिगेशनकडे भीक मागतो आम्ही. आणि उत्तर ठरलेलं आहे, आम्हाला निवडून देतात लोक. सर, काळू धरण होणार का? त्यांची मानसिकताच नाहीये. विधिमंडळात वारंवार धरणाबाबत प्रश्न विचारला असतात. नवी मुंबईची आतापर्यंत ठोस काही पावलं उचलली जात नाही. अहो, ह्यांनी आजपर्यंत एकही ठोस पावलं उचललं असेल असं एकही धरणाचं यांनी नाव सांगावं. शाही धरण मी घेऊन आलो, मी असं सांगतो मी. आणि ते का घालवलं हे मलाच माहिती आहे. म्हणजे मानसिकताच नाही. जर तुम्ही 1000, 2000, 3000 कोटीचा एखादा रोड आणू शकता तर तेवढ्याच किमतीचं तुम्ही धरण नाही आणू शकत. शिवाजीनगर, वर्तकनगर, महाराष्ट्रनगरमध्ये 20 वर्षांनी अचानक पाणीपट्टींची बिलं आणि त्यावर लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटिसा माढा प्रशासनानं सोसायट्यांना पाठवल्यानं सर्वसामान्य रहिवाशांचं तोंडचं पाणी पळाले. याबाबत आमदार संजय केळकर यांनी म्हाडा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून जाब विचारला. तसंच मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असून तुर्तास कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाजीनगर, वर्तकनगर, महाराष्ट्रनगरमध्ये म्हाडाच्या चाळी आणि इमारती असून त्या 40 ते 50 वर्ष जुन्या आहेत. त्यामुळे या सोसायट्यांना म्हाडामार्फत पाणी पुरवठा करण्यात येत होता. सुरुवातीला या सोसायट्यांना नियमितपणे पाणीपट्टीची बिलं येत होती. मात्र मागील 2 दशकांपासून त्यांना बिलं आणि नोटीसाही प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या नव्हत्या. आता तब्बल 20 ते 22 वर्षांनी म्हाडानं अचानक या सोसायट्यांना पाणीपट्टी थकवल्याच्या नोटिसा बजावून 15 दिवसात बिलाची रक्कम आणि त्यावरील दंड भरण्यास सांगितले. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा या नोटिसांच्या माध्यमातून दिला आहे. शिवाजीनगर भागात काही सोसायट्यांना 1 ते सव्वा लाखांची पाणीपट्टी आणि त्यावर 10 ते 15 लाखांचा दंड भरण्याच्या नोटिसा मिळाल्यात. वर्तकनगर भागात काही सोसायट्यांना 2 ते 3 लाखांची पाणीपट्टी आणि त्यावर 10 ते 15 लाखांचा दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
अशीच परिस्थिती महाराष्ट्र नगरमध्ये असल्याचंही बोललं जाते. अचानक आलेल्या आर्थिक संकटानं गर्भगळीत झालेल्या रहिवाशांनी मागील आठवड्यात शुक्रवारी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यावर केळकर यांनी तात्काळ म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत जाब विचारला. या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत म्हाडा सोसायट्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी केळकर यांनी केली आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार. वर्तकनगर, शिवाजीनगर, महाराष्ट्र नगर या ठिकाणी म्हाडाच्या शेकडो इमारती आहेत आणि बैठ्या देखील चाळी आहेत. 21 वर्षानंतर त्यांना पाण्याची आणि बाकीच्या टॅक्सेसची बिलं आलेली आहेत आणि ती किती आहेत तर करोडोने आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची झोप उडालेली आहे. महापालिकेचं पाणी बिल ही मंडळी भरते आहे, परंतु म्हाडाने याच्यावर आणखीन एक ही कर जो आहे तो 21 वर्षाचा एकत्रित प्लस इंटरेस्ट असं इमारतीला लाखो रुपयाचं बिल हे प्रत्येक इमारतीला आहे. काही इमारतींना तर कोट्यावधी रुपयाचं बिल आहे, त्याच्यावर इंटरेस्ट पण आहे. ही सगळी मंडळी माझ्याकडे आली होती आणि त्या ठिकाणी म्हाडाच्या कोकण म्हाडाचे ज्या CEO आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनाही मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीने ही गोरगरीब जनता, कारण इथे राहणारी जी लोक आहेत ते कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत, अशी अचानक तुम्ही बिलं पाठवली तर ते कशी भरू शकतील आणि त्याच्यामुळे त्या बिलांना स्थगिती दिली गेली पाहिजे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारची देखील मी त्यांना कार्यवाही सुचवलेली आहे. लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन याला स्थगिती मिळण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. ठाण्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्यांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पावसाळापूर्व आवश्यक देखभाल दुरुस्तीचं कामकाज हाती घेण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पीसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्चदाब उपकेंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समतानगर, इटर्निटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा 12 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. दरम्यान अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी उल्हास नदीतून MIDCच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला होता. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं होतं. यामुळे 24 तास MIDC कडूनही ठाणे जिल्ह्याला होणारा पाणी पुरवठा बंद झाला होता.